आता आपण बघूया गुणाकार व्यस्त. एक चा गुणाकार व्यस्त काय येणार? 1/1. 2 चा गुणाकार व्यस्त काय येणार? 1/2. समजलं? 3/2 चा गुणाकार व्यस्त काय येणार? दोन संख्या छेदस्थानी आहे ना, ती काय जाणार? वर जाणार. आणि जी अंशस्थानी आहे ती येणार खाली येणार. ह्याला म्हणतात अंश आणि ह्याला म्हणतात छेद. समजलं? गुणाकार व्यस्त, एकचा गुणाकार व्यस्त 1/1 येणार. 2 चा गुणाकार म्हणजेच 1 येणार. 2 चा गुणाकार व्यस्त 1/2 येणार. 3 चा गुणाकार 3/2 चा गुणाकार व्यस्त जो अंश आहे तो खाली जाणार, जो अंशाला आहे तो छेदाला जाणार आणि जो छेदाची संख्या आहे ती वर जाणार, अंशाला जाणार. हेच गुणाकार व्यस्त मध्ये करायचं आहे. ठीक आहे. शून्याचा गुणाकार व्यस्त करूच शकत नाही आपण, एवढं लक्षात ठेवाय. शून्याचा गुणाकार व्यस्त होणारच नाही. 7चा चौथा घात चा गुणाकार व्यस्त 7चा वजा 4 वजा चौथा घात आपण लिहू शकतो. किंवा 1/7चा चौथा घात असं लिहू शकतो आपण. 5/8 चा 8वा घात चा गुणाकार व्यस्त आपण काय लिहू शकतो? 8 वर जाणार म्हणजे 8/5 चा 8वा घात असं लिहू शकतो. किंवा 5/8 चा वजा 8वा हे असं लिहू शकतो. एवढं समजलं? गुणाकार व्यस्त एक्सप्लेन म्हणजे छोट्या छोट्या पॉइंट मध्ये कमी वेळामध्ये एवढंच एक्सप्लेन करू शकतो. एकाचा गुणाकार व्यस्त 1/1 म्हणजेच 1 असतो. 2चा गुणाकार व्यस्त 1/2 असं लिहू शकतो. 3/2 चा गुणाकार व्यस्त 2/3 असतो. म्हणजे जी संख्या खाली आहे ती वर जाणार, वरची संख्या खाली येणार. 7चा चौथा घात याचा गुणाकार व्यस्त काय येणार? 7चा वजा चौथा किंवा 1/7चा चौथा घात असं लिहू शकतो. 5/8 यांचा 8वा घात याचा गुणाकार व्यस्त काय येणार? जी संख्या खाली आहे ती वर जाणार, वरची संख्या खाली येणार. आणि 8वा किंवा इथं वजा द्यायचा. एवढं समजलं? गुणाकार व्यस्त समजलं. आता आपण बघूया भागाकार व्यस्त. समजा आपल्याला एक संख्या दिली 32/3 भागिले 15/6 ही संख्या दिलेली आहे. याच संख्येला आपण काय लिहू शकतो? 32/3 गुणिले भागिलेचं काय रूपांतर करू शकतो? गुणिले 6 इथं छेद आहे, छेदाचं काय जाणार? अंशामध्ये जाणार. आणि 15 इथं अंशस्थानी इथं काय जाणार? छेदस्थानी जाणार. समजलं?